एक मोठी बातमी आपल्या समोर येते। रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली। फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसची, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर। लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य करून भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचंड वाद आणि नाराजी ओढावून घेतलेली होती। रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली। सर्व पक्षीय राजकारण्यांशी सलोख्याने वागणाऱ्या विलासराव देशमुख यांच्याबाबत रवींद्र चव्हाणांची भाषा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाला फारशी पसंत पडलेली नव्हती। त्यामुळे या सगळ्यांचे पडसाद लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता होती आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लातूरमध्ये झालेल्या सभेत या सगळ्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। विलासराव देशमुख यांचा महाराष्ट्राच्या जडणघडीत मोठा वाटा आहे आणि त्यामुळे मला त्यांच्याविषयी नितांत आदर आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। लातूर ही एक अशी भूमी आहे जिने महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणावर नेतृत्व दिलंय, ज्यामध्ये चाकूरकर साहेबांचा उल्लेख करावा लागेल। त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात नगराध्यक्ष पदापासून ते लोकसभा अध्यक्ष, देशाचा मुख्यमंत्री असा प्रवेश केला आहे। राजकारणात अशा प्रकारचे लोक आपल्याला विरळ दिसतात। त्याचप्रमाणे शिवाजीराव पाटील, निलंगेकर साहेब असतील किंवा ज्यांनी या लातूरला एक वेगळी ओळख दिली असेल ते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील। तर खऱ्या अर्थाने विलासरावजी देशमुख हे एक असं नाव आहे जे पक्षाच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण त्यांचा आदर करतो हे सांगताना माझ्या मनात कुठलाही संकोच नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। विलासरावजी देशमुख एक असं नाव आहे की जे पक्षाच्या पलीकडे ज्या नेत्यांचा आपण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे म्हणून ज्यांचा आपण आदर करतो, त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुखांचं आहे। हे सांगताना मला या ठिकाणी कुठलाही संकोच नाही। आणि म्हणून 2 दिवसापूर्वी या ठिकाणी काही गोंधळ तयार झाला, काही कन्फ्युजन झालं। आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते। ते बोलत असताना त्यांना त्या ठिकाणी हे सांगायचं होतं की राजकीय दृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचा आहे, पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। पण मी जाहीरपणे सांगतो, काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, लातूर।